नमस्कार मंडळी, सर्वांना माझा जय हिंद जय महाराष्ट्र। आज आपल्यासाठी नवीन अत्यंत महत्त्वाची खुशखबर घेऊन येत आहे। कालच आपण एक नवीन खुशखबर पाहिली आणि त्यापेक्षाही खुशखबर आता म्हणजे दुसरी आनंदाची बातमी माझ्या महाराष्ट्रातील सर्व सुरक्षा बांधवांसाठी। तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर विजय शिरवले शापूरकर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शनला सिलेक्ट करा। आपल्यासाठी आणि माझ्यासाठी तर खूपच आनंदाची आणि उत्सुकता लागली त्या गोष्टीची, तुम्हाला मी केव्हा सांगतोय। आणि ती गोष्ट म्हणजे खाकी वर्दी। कालच आपल्या एक व्हिडिओ मी बनवला सर्वांच्या माहितीसाठी। तो व्हिडिओ आपल्या अहिल्यानगर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये प्रथमतः जे खाकी वर्दी, गणवेश, कापड वाटप व इतर साहित्य याचे वाटप महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ यांच्या कार्यकर्ते व त्यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेला आहे। तरी त्याच्याच आता दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज दिनांक 13 मार्च 2025 रोजी दुसरे पत्र आता दुपारपर्यंतच माहिती माझ्या हाती लागली। खात्रीशीर माहिती मिळून आपणाला मी कधी सांगतोय याची मला तत्परता लागली आहे। आणि ती तत्परता जास्त वेळ नाही घेता मी आपल्याला सांगेल, कारण सबर का फल मिठा होता है। आपण 1987 पासूनचा जो खाकी वर्दीचा आपला लढा होता, त्या लढ्याला खाकी वर्दीचा जिहाद निघून जवळजवळ 4-5 महिन्याच्या उशीर झालेला आहे। तरी सुद्धा आपल्या ज्या संघटनांनी या लढ्यासाठी व सुरक्षा रक्षक बांधवांनी या लढ्यासाठी सहकार्य आणि संघर्ष केला आणि त्याला न्याय मिळून सुरक्षा रक्षकांना न्याय मिळवून देऊन हे संपादित केलं। प्रथमतः शहापूर, मुरबाड, ठाणा, पुणे, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र एकता संघर्ष समिती या ग्रुप मार्फत सुद्धा लढा चालू केला होता। आणि मी विजय शिरवले शहापूर मुरबाड समूह याचा एक विशेष प्रतिनिधी असल्या कारणाने मला सर्वात मोठा आनंद झाला आहे। आणि सदर आता आपल्या प्रत्येक सुरक्षा रक्षक बांधवांच्या हातात, प्रत्यक्ष हातात जोपर्यंत वर्दी भेटत नव्हती तोपर्यंत मनाला थोडी शंका आणि कुशंका निर्माण होत होत्या। परंतु कालच्या दिवसापासून जी सुरुवात झालेली आहे, काल अहिल्यानगर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये प्रथमतः वाटप झाली। आपल्या महाराष्ट्र राज्याच्या 15-16 जिल्ह्यांमध्ये प्रथमतः त्या मंडळामध्ये वाटप झाली खाकी वर्दी, गणवेश, कापड व इतर साहित्य। त्याचप्रमाणे आज तर 13 मार्च 2025 रोजी आनंद झालेला आहे मला या गोष्टीचा की किमान 5 जिल्ह्यांना खाकी गणवेश, कापड व सुरक्षा रक्षक बांधवांना माझ्या वाटप होणार आहे। त्यासोबत त्याचे इतर जे लागणारे साहित्य आहे ते सुद्धा वाटप होणार आहे। त्याबाबतचे पत्र अमरावती जिल्हा सुरक्षा मंडळ अमरावती यांनी काढलेले आहे। त्यांनी जे पत्र काढले ते आज दिनांक 13 मार्च 2025 रोजी काढले। जावक क्रमांक आहे त्या पत्राचा सुरक्षा रक्षक मंडळ अमरावती 505/2025 हा त्या पत्राचा जावक क्रमांक आहे। आपण जी पण माहिती देतोय ती माझ्या महाराष्ट्रातील सुरक्षा बांधवांना खात्रीशीर आणि स्पष्ट माहिती देतो। त्यामुळे जी काही आपल्या चॅनल मार्फत माहिती मिळते ती पूर्णपणे स्पष्ट आणि खात्री करूनच माहिती दिली जाते। तरी त्या मंडळाने, अमरावती जिल्हा सुरक्षा मंडळाने जे पत्र काढलेले ते सर्व सुरक्षा रक्षक बांधव व सुरक्षा पर्यवेक्षक अमरावती जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ अमरावती या मंडळामार्फत सर्वांना हे पत्र काढलेलं आहे। आणि त्या विषयामध्ये नमूद असं केलेलं आहे, सुरक्षा रक्षकांना आपल्या आवडीचा विषय पुन्हा एकदा ऐका, आवर्जून आणि काळजीपूर्वक ऐका। सुरक्षा रक्षकांना गणवेश, कापड व इतर साहित्य वाटप करण्याबाबत
म्हणजे माझ्या महाराष्ट्रातील या अमरावती सुरक्षा रक्षक मंडळाच्या अंतर्गत जे जे जिल्हे येतात, 5 जिल्हे, त्या जिल्ह्यातील सुरक्षा रक्षक बांधवांना खाकी गणवेश, कापड व इतर साहित्य वाटप करण्याबाबतचे हे पत्र आहे. त्याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे खाली, या पत्रामध्ये जे जिल्हे आहेत असे ते 5 जिल्ह्यांचा उल्लेख या पत्रामध्ये केलेला आहे. या पत्रामध्ये जे उल्लेख केलेले जिल्हे आहेत ते म्हणजे पहिला जिल्हा हा अमरावती आहे, दुसरा हा अकोला आहे, तिसरा हा वाशिम जिल्हा आहे, चौथा हा बुलढाणा जिल्हा आहे आणि 5वा जिल्हा आहे ते यवतमाळ जिल्हा आहे. किमान महाराष्ट्रामध्ये पहिली जी सुरुवात झालेली आहे काल झाली ती अहिल्यानगर जिल्हा सुरक्षा मंडळामध्ये. आज जे पत्र निघाले ते अमरावती सुरक्षा मंडळ अंतर्गत 5 जे जिल्हे आहेत, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा व यवतमाळ, या 5 जिल्ह्यांमध्ये माझ्या सर्व सुरक्षा रक्षक बांधवांना खाकी गणवेश, कापड व इतर साहित्याचे वाटप करण्याबाबतचा हा आदेश निघालेला आहे, पत्र निघालेलं आहे. त्या पत्रामध्ये खाली असं नमूद केलेलं आहे की अमरावती सुरक्षा रक्षक मंडळ अमरावती अंतर्गत अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा व यवतमाळ या 5 जिल्ह्यांमध्ये सुरक्षा रक्षक व सुरक्षा परिरक्षक यांना मंडळाच्या नियमानुसार गणवेश, कापड व इतर साहित्य वाटप करण्याचे मंडळाने निर्धारित केलेले आहे असून खाली दिलेल्या तारीख व वेळापत्रकानुसार न चुकता आपल्या कर्तव्य स्थळावरील आपसी तडजोड करून आपण स्वतः उपस्थित राहायचं आहे असं नमूद केलेलं आहे. तसेच मंडळाने दिलेल्या तारखेच्या गणवेश, कापड व इतर साहित्य न नेल्यास, पुन्हा एकदा ऐका, मंडळाने दिलेल्या तारखेत त्या जिल्ह्याच्या सुरक्षा रक्षक बांधव व सुरक्षा रक्षक पर्यवेक्षक यांनी त्या तारखेत त्यांचे गणवेश, कापड व इतर साहित्य न नेल्यास पुन्हा वाटप करण्यात येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे असं या पत्रामध्ये नमूद केले आहे. तरी प्रथमतः त्यांनी जो तारखेनुसार जो गणवेश, कापड वाटप व इतर साहित्य वाटपाचा जो तक्ता दिलेला आहे आपल्याला त्या पत्रामध्ये नमूद केलेला आहे, त्या पत्रामध्ये प्रथमतः आहे अमरावती जिल्हा व वाशिम जिल्हा. प्रथमतः अमरावती जिल्हा व वाशिम जिल्हा आहे, त्याची तारीख आहे वाटपाची, गणवेश, कापड वाटप व इतर साहित्य वाटपाची तारीख जी आहे ती 18 मार्च 2025 ते 21 मार्च 2025 या तारखेमध्ये अमरावती जिल्हा आणि वाशिम जिल्हा या 2 जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामधील सुरक्षा रक्षक व सुरक्षा पर्यवेक्षक यांना गणवेश, कापड व इतर साहित्याचे वाटप करण्याचे आहे. पण त्याचं टायमिंग जो सांगितलं आहे याच पहिल्या कॉलममध्ये, पहिल्या जिल्ह्याच्या कॉलममध्ये, अकोला आणि वाशिम कॉलममध्ये, ते सकाळी 11 ते सायंकाळी 5. दुसरा जो जिल्हा आहे, दुसरा जिल्हा जो आहे तो अकोला जिल्हा. ज्या पत्रकामध्ये या पत्रकामध्ये जे दिलेल्या नियोजनानुसार, दिलेल्या टाइम टेबल नुसार दुसरा नंबर जो येतो तो अकोला जिल्ह्याचा येतो. त्या अकोला जिल्ह्याचे वाटप साठी तारीख जी नमूद केलेली आहे ती 24/3/2025 ते 25/3/2025. म्हणजे अकोला जिल्ह्यासाठी 24 मार्च 2025 ते 25 मार्च 2025 यासाठी जो टाइम दिलेला आहे तो 2 दिवसाचा आहे. अकोला जिल्ह्यासाठी 24 आणि 25 तारीख, 24 मार्च आणि 25 मार्च या दिवशी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या टायमिंग मध्ये यांचं गणवेशाचे कापड व साहित्य वाटप करण्यात येणार आहे आणि त्यांनी त्याचं साहित्य घेऊन जावे. या पत्रकानुसार तो 3रा नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा जिल्हा. बुलढाणा जिल्हा जो आहे त्यासाठी जी तारीख या त्यामध्ये नमूद केलेली आहे पत्रकामध्ये ती 26/3/2025 ते 28/3/2025. म्हणजे बुलढाणा जो 3रा नंबरचा जिल्हा जो आहे आपला
तिसऱ्या कॉलम मध्ये बुलढाणा जिल्हा जे दाखवलेला आहे त्यासाठी 26 मार्च 2025 ते 28 मार्च 2025 या तारखेमध्ये नमूद केलेला आहे आणि या तारखेमध्ये या दिवसात सकाळी 11 ते 5 सायंकाळी 5 या टायमिंग मध्ये सदर आपल्या सुरक्षा रक्षक बांधव व पर्यवेक्षक यांनी आपला गणवेश कापड व सदर उर्वरित त्यांचे जे साहित्य जे आहे इतर साहित्य ते वाटप करण्यात येणार आहे। नंतरचा जो राहिला तो आपला शेवटचा आहे तो यवतमाळ जिल्हा। यवतमाळ जिल्हा या तक्त्यानुसार यवतमाळ जिल्ह्यामध्ये पत्रामध्ये नमूद केलेला आहे दिनांक 1/4/25 दिनांक 1/4/25 ते 3/4/25। आता यवतमाळ जिल्ह्यासाठी आपल्याला 1 एप्रिल ते 3 एप्रिल या दिवसापर्यंत आपल्याला वाटप करणार आहेत आणि त्यासाठी टाइम आहे सकाळी 11 ते सायंकाळी 5। सकाळी 11 ते सायंकाळी 5 दरम्यान आपल्याला यवतमाळ जिल्ह्यामध्ये 1 एप्रिल ते 3 एप्रिल या दिवशी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत खाकी गणवेश कापड व इतर साहित्य वाटप करण्यात येणार आहे। तरी याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे। त्याचबरोबर त्या पत्रामध्ये अशी टीप पण नमूद केलेली आहे। टीप मध्ये पहिली जी टीप दिलेली आहे प्रत्येक सुरक्षा रक्षक बांधवांनी किंवा आपल्या सुरक्षा पर्यवेक्षकांनी आपापले ओळख पत्र सोबत आणणे गरजेचं आहे। ओळखपत्र व आधार कार्ड नसल्यास गणवेश कापड व इतर साहित्य मिळणार नाही याची सुद्धा त्यांनी नोंद घ्यायची आहे। नंबर 2 ची जी टीप आहे त्याच्यामध्ये असं नमूद केले आहे गणवेश कापड व इतर साहित्य नेण्याची व्यवस्था आपण स्वतः करायची आहे। ते साहजिकच आहे। जे गणवेश कापड जे मिळणार आहे आपल्या सुरक्षा रक्षक बांधव पर्यवेक्षक यांना जे साहित्य मिळणार आहे त्याची नेण्याची व्यवस्था आपण स्वतःच करायची आहे। नंबर 3 चा जो सूचना आहे म्हणजे टीप आहे पत्रानुसार ती गणवेश कापड व इतर साहित्य घेताना तपासून घेणे। म्हणजे जो आपल्याला जे गणवेश कापड मिळणार आहे सुरक्षा रक्षक बांधवांना किंवा पर्यवेक्षकांना ते गणवेश कापड व साहित्य जे भेटणार आहे ते तपासून घेताना व त्यानंतर वाटप झाल्यानंतर त्यानंतर मंडळाची जबाबदारी राहणार नाही। जर आपण ते साहित्य किंवा कापड आपण त्यावेळेला तपासून घेतलं नाही आणि पुन्हा घेऊन गेल्यानंतर काही जर प्रॉब्लेम आला तर त्यानंतर मंडळाची जबाबदारी राहणार नाही असं त्याच्यामध्ये नमूद केलं आहे। नंबर 4 मध्ये अशी सूचना दिलेली आहे टीप दिलेली आहे पत्रानुसार सदर वाटपाच्या कालावधीत वेतनाच्या कामाव्यतिरिक्त पुन्हा ऐका ही विशेष सूचना आहे सदर वाटपाच्या कालावधीत वेतनाच्या कामाव्यतिरिक्त मंडळाचे कामकाज बंद राहील। त्याच्यामध्ये असं नमूद केलं की सदर वाटपाच्या कालावधीत म्हणजे ज्या वाटपाच्या कालावधीत वेतनाच्या कामाव्यतिरिक्त मंडळाचे कामकाज बंद राहील। म्हणजे सुट्टीच्या दिवशी किंवा त्या जो ड्युटीचा टायमिंग असतो त्याच्या व्यतिरिक्त कामकाज हे बंद असू शकते किंवा राहू शकते याची सुद्धा नोंद सर्वांनी घ्यायची आहे। नंतर शेवटचा 5वा जो कॉलम आहे म्हणजे 5वी जी सूचना आहे या पत्रानुसार ते त्याच्यात नमूद केलंय मंडळाने नेमून दिलेल्या दिवस व वेळेवर प्रत्येकाने हजर राहायचे। म्हणजे आता जे मी सांगितलंय जे पहिल्या जिल्ह्यापासून तर 5व्या जिल्ह्यापर्यंत जे जिल्ह्यानुसार आणि त्याचं दिलेले वार दिलेल्या तारखा आणि तारखामध्ये त्यांना दिलेला जो टायमिंग आहे त्या टायमिंग मध्येच त्या जिल्ह्याच्या मंडळातील सुरक्षा रक्षक बांधव आणि जे पर्यवेक्षक यांनी येऊन आपले गणवेश कापड व सुरक्षा रक्षक बांधवांचे इतर जे साहित्य आहे ते घेऊन जायचं आहे। त्यासाठी त्या दिलेल्या तारखेनुसार वेळेवर
हजर व्हायचं आहे, त्या दिवशी वेळेवर हजर आहे. इतर दिवसावर आपणास गणवेश, कापड व इतर साहित्य मिळणार नाही. त्या व्यतिरिक्त म्हणजे सूचना ही महत्वाची आहे, जे आपल्याला जे पत्रामध्ये नमूद केलेले आहे त्या त्या जिल्ह्यासाठी जी तारीख डिक्लेअर केलेली आहे मंडळाने, त्या तारखेला येऊन त्या जिल्ह्याच्या मंडळातील सुरक्षारक्षक उपरक्षक यांनी गणवेश, कापड व इतर साहित्य घेऊन जावे. वाटपाचे जे इतर साहित्य घेऊन जावे. तर त्या दिवशी जर सुरक्षारक्षक आला नाही किंवा घेऊन गेला नाही तर त्याचे इतर साहित्य इतर दिवशी आपणास गणवेश, कापड व इतर साहित्य मिळणार नाही, याची नोंद घ्यायची आहे. तसेच आपले गणवेश, कापड व इतर साहित्य सुरक्षा रक्षकांकडे देता येणार नाही. म्हणजेच एखादा समजा काही लोक दुसरा सुरक्षा रक्षक आला नाही तर त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्याकडे कोणती गोष्ट पाठवा असे काही हे करतात, निरोप देतात किंवा काही विनंती रूपी हे करतात, विनंती करतात की आम्हाला प्रॉब्लेम आहे की असं प्रॉब्लेम मध्ये. तर त्याच्यामध्ये असं नमूद केलंय त्या सूचनेमध्ये की जर आपण आला नाही तर आपले गणवेश, कापड व इतर साहित्य इतर सुरक्षा रक्षकाकडे मंडळाला देता येणार नाही, याची सुद्धा सर्वांनी नोंद घ्यायची आहे. तरी माझ्या सर्व सुरक्षा रक्षक बांधवांना अशाच प्रकारची नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपण माझ्या विजय शेलवले चापोरकर या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शनला सिलेक्ट करा. तरी आपण पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत. नवीन माहिती, नवीन आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगण्यासाठी लवकरच भेटू. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.